नमस्कार. या व्हिडिओमध्ये मी हेअरफॉलबद्दल बोलणार आहे, जो खूपच कॉमन टॉपिक आहे. म्हणजे सर्वांनाच हेअरफॉल होतच असतो. मला असं वाटतं कोणी असं नसेल की ज्यांना हेअरफॉल होत नाहीये. काही जणांना थोड्याफार प्रमाणात असतो, काही जणांना खूप अति प्रमाणात असतो. त्यामुळे हेअरफॉल प्रिव्हेंशनसाठी किंवा हेअरफॉलची काय ट्रीटमेंट घेतली पाहिजे या संदर्भात डिटेलमध्ये आपण बोलणार आहोत. बरेच जण ट्रीटमेंट घेत असतात, पण त्याची अशी सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट त्यांना मिळत नाही. त्यामुळे खूप जणांना कन्फ्युजन असतं की हेअरफॉल होतो कशामुळे आणि त्याची एक्झॅक्टली काय ट्रीटमेंट घेतली पाहिजे. मी शेवटी हेअर ऑइल किंवा स्कॅल्पला लावण्यासाठी हेअर ग्रोथसाठी तुम्ही कुठलं ऑइल लावलं पाहिजे या संदर्भातही बोलणार आहे. त्यामुळे हा खूपच महत्त्वाचा व्हिडिओ आहे, तुम्ही संपूर्णपणे बघा. सो माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील. मी एक होमिओपॅथिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे. तो हेअरफॉलची काय ट्रीटमेंट घेतली पाहिजे हे सांगण्याच्या आधी आपण पहिल्यांदा जाणून घेऊया की हेअरफॉल कशामुळे होतो. तो हेअरफॉल होण्यामागची जी कारणं आहेत ती म्हणजे सगळ्यात पहिलं जे कारण आहे ते म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स. आपल्या शरीरामध्ये जे काही हॉर्मोन्स आहेत त्यांच्यामध्ये इम्बॅलन्स झालं, काही बिघाड झाला तर त्यामुळे हेअरफॉल होऊ शकतो. स्पेशली DHT, डिहायड्रोटेस्टोस्टेरॉन. सो डिहायड्रोटेस्टोस्टेरॉन म्हणजे काय, तर हा एक प्रकारचा टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन आहे आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की टेस्टोस्टेरॉन हा मेल हॉर्मोन आहे. तर हा एक स्ट्रॉंग असा टेस्टोस्टेरॉन आहे. त्याच्यामुळे काय होतं, त्यामुळे जे हेअर फॉलिकल आहे त्यावर डायरेक्टली त्याचा इफेक्ट होतो आणि त्यामुळे तुम्ही बघाल जे बॉल्डनेस आहे किंवा हेअर लॉस आहे हा जास्त कॉमन पुरुषांमध्ये आहे आणि त्याचं प्रमुख जे कारण आहे ते म्हणजे हे DHT. तर महिलांमध्येही हा हॉर्मोन वाढू शकतो. त्याचं कारण आहे इन्सुलिन रेझिस्टन्स, PCOD सारखे आजार. त्याच्यामध्ये हा DHT किंवा मेल हॉर्मोन वाढू शकतो. नंतर पुढचं जे कारण आहे ते म्हणजे न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज. काही विटामिन्स, मिनरल्स यांच्या कमतरतेमुळेही हेअर लॉस होतो आणि सर्वात कॉमन जे कारण आहे ते म्हणजे न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज आहे. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे स्ट्रेस. सो स्ट्रेसमुळे तसे बरेच आजार होतात, हेअरफॉलही होतो, आपले हेअर फॉलिकल डॅमेज होतात आणि खूप क्रॉनिक हेअर लॉस होऊ शकतो. त्यानंतर पुढचं आणि लास्ट जे कारण आहे ते म्हणजे काही आजार, जसं थायरॉइड हा आजार आहे किंवा अनिमिया आहे, अशा आजारांमध्येही भरपूर हेअर लॉस होतो. सो आता आपण पाहिलं जसे वेगळी कारणं आहेत हेअरफॉलची, पण मी काही न्यूट्रिएंट्स किंवा काही पोषक तत्व तुम्हाला जे सांगणार आहेत ती हेअर लॉस कमी करण्यासाठी, हेअरफॉल कमी करण्यासाठी खूप फायदेदायक आहेत. म्हणजे कुठलंही कारण असू दे, तुम्हाला हॉर्मोनल इम्बॅलन्सचा त्रास असू दे किंवा डेफिशियन्सीज असू दे, कुठला आजार असू दे, ही जी काही पोषक तत्व आहेत म्हणजे 6 पोषक तत्व आहेत ती हेअरफॉल कमी करण्यासाठी, हेअर ग्रोथसाठी, हेअर थिनिंग कमी करण्यासाठी खूपच महत्त्वाची आहेत. हेअरफॉलमध्ये एक नॉर्मल हेअरफॉल असू शकतो, त्यानंतर हेअर लॉस म्हणजे सिव्हिअर असा हेअरफॉल असू शकतो ज्याला हेअर लॉस म्हणतात, त्यानंतर हेअर थिनिंग, बॉल्डनेस, अशा वेगळ्या स्टेजेस आहेत हेअरफॉलच्या. आता हेअरफॉल म्हणजे नॉर्मल हेअरफॉल कसा असतो, तुमचे 100 स्ट्रँड्स म्हणजे 100 केस जर रोज गळत असतील तरी हे नॉर्मल हेअरफॉल असू शकतो. पण त्यापेक्षा खूप अति प्रमाणात असेल, 100 पेक्षा जास्त हेअर गळत असतील, त्यानंतर हेअर ग्रोथ होत नसतील, केस पातळ होत असतील तर त्याला आपण हेअर लॉस असं म्हणू शकतो. सो जी काही पोषक तत्व मी सांगणार आहे ज्यामुळे हेअरफॉल कंट्रोल होतो, हेअर ग्रोथ होते, त्यातलं पहिलं जे आहे ते म्हणजे आयर्न. आयर्न आपल्या केसांसाठी खूप महत्वाचं आहे. त्याचं कारण हे आहे की आयर्नची गरज असते हिमोग्लोबिन बनवण्यासाठी आणि हिमोग्लोबिन हे एक प्रोटीन आहे जे ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये कॅरी करत असतं. आपल्या सेल्स पर्यंत ऑक्सिजन पुरवठा करण्याचं काम हे हिमोग्लोबिन करत असतं आणि आपल्या हेअर फॉलिकल पर्यंत पण ऑक्सिजन घेऊन जाण्याचं काम हे हिमोग्लोबिन करत असतं. त्यामुळे जर तुम्हाला आयर्नची कमतरता असेल तर ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थित होणार नाही, हेअर फॉलिकल वीक होतील आणि हेअरफॉल होऊ शकतो. सो आयर्न कमी असल्यामुळे आयर्न डेफिशियन्सी अनिमिया हा आजारी होतो आणि त्यामध्ये प्रचंड प्रमाणात हेअरफॉल होतो. सो म्हणूनच आयर्न व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला हेअरफॉल होत असेल तर. आणि आयर्न हे ज्या अन्नपदार्थांमध्ये असतं ते म्हणजे नॉन व्हेजिटेरियन फूड्स म्हणजे चिकन, मीट, त्यानंतर लिव्हर, ह्यामध्ये सर्वाधिक आयर्न असतं. आणि जे व्हेजिटेरियन सोर्सेस आहेत ते म्हणजे हिरव्या भाज्या, स्पेशली पालक जे आहे, त्यानंतर मेथी, त्यानंतर व्हीट ग्रास म्हणजे गव्हांकूर, ह्यामध्ये आयर्नचं प्रमाण भरपूर असतं. तर तुम्ही ह्या गोष्टी घेऊ शकता. त्यासोबतच बीटरूट आहे किंवा बाकी काही हिरव्या भाज्या आहेत त्यामध्येही आयर्नचं प्रमाण असतं. पण एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, जेव्हाही आयर्नयुक्त भाज्या तुम्ही खाता तेव्हा व्हिटॅमिन C त्यासोबत घेतलं पाहिजे, कारण आयर्न अब्झॉर्ब होण्यासाठी व्हिटॅमिन C ची गरज असते. त्यानंतर दुसरं जे न्यूट्रिएंट आहे ते म्हणजे सेलेनियम. सो सेलेनियम हे एक अँटीऑक्सिडंट आहे. अँटीऑक्सिडंट असल्यामुळे हे आपल्या हेअर फॉलिकल्सला प्रोटेक्ट करतं. म्हणजे जर काही कारणास्तव आपले हेअर फॉलिकल डॅमेज होत असतील तर त्यांना प्रोटेक्ट करण्याचं काम सेलेनियम करत असतं. त्यानंतर सेलेनियम हे थायरॉइडच्या फंक्शनसाठी पण गरजेचं आहे. त्यामुळे ज्यांनाही थायरॉइड हा आजार आहे, स्पेशली हायपोथायरॉइडिझम, ह्या आजारामध्ये हेअरफॉल होत असतो, हेअर लॉस होत असतो, हेअर थिनिंग होत असतं,
म्हणूनच सेलेनियम हे हेअरसाठी आणि इवन थायरॉइड फंक्शनसाठी पण गरजेचं आहे. ज्यांनाही सेलेनियमची कमतरता असते त्यांना हेअर ग्रोथ होत नाही, म्हणजे स्पेशली हेअरची लेंथ जी आहे, म्हणजे स्पेशली केसांची लांबी जी आहे ती वाढत नाही. त्यामुळे सेलेनियम हेही आपल्या हेअरसाठी, आपल्या केसांसाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि ज्या ज्या अन्नपदार्थांमध्ये सेलेनियमचं प्रमाण जास्त असतं ते म्हणजे चिकन, एग्ज, त्यानंतर सी फूड, आणि जे काही व्हेजिटेरियन सोर्सेस आहेत ते म्हणजे मशरूम, ब्राझील नट्स, ह्या अन्नपदार्थांमध्ये सेलेनियमचं प्रमाण अधिक असतं. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे झिंक. झिंक हे आपल्या हेअर ग्रोथसाठी खूप महत्त्वाचं आहे. सो झिंकची जर कमतरता तुम्हाला असेल तर हेअर लॉस होतो, केसांमध्ये खूप अतिप्रमाणात ऑइल प्रोड्यूस होतं आणि त्यामुळे हेअर फॉलिकल डॅमेज होतात, बॉल्डनेस येऊ शकतो, म्हणजे टक्कल पडू शकतं. म्हणूनच झिंक गरजेचं आहे जर तुम्हाला हेअर फॉलिकल्सला प्रोटेक्ट करायचं असेल, हेअरफॉल थांबवायचा असेल आणि हेअर ग्रोथ हवी असेल. सो झिंकची कमतरता असेल तर तसं स्कॅल्पमध्ये खूप अतिप्रमाणात ऑइल बनायला लागतं, तुम्हाला डॅन्ड्रफचा त्रास होऊ शकतो आणि खूप अतिप्रमाणात हेअरफॉल होऊ शकतो. आणि जसं आपण पाहिलं की आयदर हेअर थिनिंग होतं, म्हणजे केस पातळ होतात, किंवा इव्हन टक्कलही पडू शकतं. आणि झिंक ज्या ज्या अन्नपदार्थांमध्ये अधिक असतं ते म्हणजे नॉन व्हेजिटेरियन फूड, अगेन जे काही सी फूड आहे, शेलफिश आहे, प्रॉन्स आहे, ह्याच्यामध्ये झिंकचं प्रमाण अधिक असतं. त्यानंतर एग्ज, चिकन ह्यामध्येही झिंकचं प्रमाण असतं. आणि जे व्हेजिटेरियन सोर्सेस आहेत ते म्हणजे पंपकिन सीड्स, म्हणजे भोपळ्याच्या बिया, तर चीज, काही डेअरी प्रॉडक्ट्स आहेत, ह्यामध्ये झिंकचं प्रमाण असतं. नंतर पुढचं जे आहे ते म्हणजे बी विटॅमिन्स, विटॅमिन B6 आणि विटॅमिन B12. सो विटॅमिन B6 हे आपल्याला प्रोटीन सिंथेसिससाठी गरजेचं आहे आणि प्रोटीन्स हे आपल्या हेअरसाठी खूपच महत्त्वाचे आहेत, कारण हेअर हे एक प्रोटीनच आहे, केरॅटिन नावाचं प्रोटीन आहे. तर प्रोटीन्सला मेटाबोलाइज करण्यासाठी आपल्याला विटॅमिन B6ची गरज असते आणि त्यासोबतच हेअर ग्रोथसाठी आणि हेअरचा कलर मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला विटॅमिन B6ची गरज असते. सो मेलॅनिन प्रोडक्शनसाठी, मेलॅनिन हे आपल्या हेअरचा कलर डिसाईड करत असतं. मेलॅनिनची जर केसांमध्ये कमतरता झाली असेल तर प्रीमॅच्युअर ग्रेइंग, म्हणजे वेळेच्या आधी केस पांढरे होणं, हा आजार होऊ शकतो. त्यामुळे विटॅमिन B6 हे आपल्या हेअर ग्रोथसाठी आणि केसांचा कलर मेंटेन करण्यासाठी, केसांच्या ओव्हरऑल हेल्थसाठी गरजेचं आहे. आणि विटॅमिन B12 जे आहे तेही आपल्याला प्रोटीन सिंथेसिससाठी गरजेचं आहे. आणि त्यासोबतच RBC प्रोडक्शन, लाल रक्तपेशी बनवण्यासाठी आपल्याला विटॅमिन B12 ची गरज आहे. जर विटॅमिन B12 ची तुम्हाला कमतरता असेल तर अनिमिया होऊ शकतो आणि त्यामुळे हिमोग्लोबिनही कमी होतं, केसांपर्यंत रक्तपुरवठा कमी होतो आणि तुम्हाला हेअरफॉल होऊ शकतो. त्यानंतर विटॅमिन B12 हे प्रोटीन सिंथेसिससाठीही गरजेचं आहे आणि जसं आपण पाहिलं की प्रोटीन्स हे आपल्या केसांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. विटॅमिन B6 आणि विटॅमिन B12 जे आहेत, जे ज्या ज्या अन्नपदार्थांमध्ये असतात ते म्हणजे अगेन की नॉन व्हेजिटेरियन फूड्स, चिकन, मीट, एग्ज, फिश, यामध्ये विटॅमिन B6 आणि B12 भरपूर असतं. आणि जे व्हेजिटेरियन सोर्सेस आहेत ते म्हणजे दही आणि न्यूट्रिशनल ईस्ट. न्यूट्रिशनल ईस्टमध्ये बऱ्यापैकी बी विटॅमिन्स असतात. म्हणजे जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तुम्ही रेग्युलरली न्यूट्रिशनल ईस्ट घेऊ शकता. नंतर पुढचं जे आहे ते म्हणजे विटॅमिन D3. विटॅमिन D3 हे पण खूपच इम्पॉर्टंट आहे आपल्या केसांसाठी, स्पेशली नवीन हेअर बनवण्यासाठी, म्हणजे नवीन जे हेअर फॉलिकल बनतात त्यासाठी विटॅमिन D3 ची गरज असते. त्यामुळे जर तुम्हाला विटॅमिन D3 ची कमतरता असेल तर केस खूप पातळ होतील, नवीन हेअर येणार नाही. म्हणून विटॅमिन D3 पण व्यवस्थित असणं गरजेचं आहे जर तुम्हाला हेअर ग्रोथ हवी असेल. सो विटॅमिन D3च्या कमतरतेमुळे ॲलोपेशिया, त्यानंतर बॉल्डनेस किंवा ॲलोपेशिया एरियाटा असे आजार होऊ शकतात. म्हणून तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन D3 ची लेवल व्यवस्थित असणं गरजेचं आहे जर तुम्हाला हेअर ग्रोथ हवी असेल किंवा हेअरफॉल कमी करायचा असेल. सो विटॅमिन D3 चे जे सोर्सेस आहेत ते म्हणजे सनलाईट, सूर्यप्रकाशातून आपल्याला विटॅमिन D3 मिळत असतं. आणि अन्नामधून जे मिळतं ते म्हणजे मासे, त्यानंतर अंडी, स्पेशली अंड्यातला जो पिवळा भाग आहे त्यामध्ये विटॅमिन D3 असतं. त्यानंतर मशरूम्स, ह्या अन्नपदार्थांमध्ये विटॅमिन D3चं प्रमाण थोडंफार आहे. पण जो प्रमुख सोर्स आहे विटॅमिन Dचा तो म्हणजे सनलाईट किंवा सूर्यप्रकाश. त्यानंतर लास्ट जे आहे ते म्हणजे प्रोटीन्स. तुम्हाला जर प्रोटीन्सची कमतरता असेल तर हेअर ग्रोथ होणार नाही आणि प्रचंड प्रमाणात हेअरफॉल होऊ शकतो. सो जसं आपण पाहिलं की हेअर किंवा केस आपले प्रोटीन्स आहेत. हे केरॅटिन नावाचे एक प्रोटीन आहे ज्याच्यामध्ये केस आपले बनत असतात. सो जर तुम्हाला प्रोटीन्सची कमतरता असेल तर हेअर ग्रोथ होणार नाही, हेअरफॉल थांबणार नाही. त्यामुळे सर्वात आधी तुम्हाला प्रोटीन इंटेक वाढवला पाहिजे. आणि प्रोटीनचे जे सोर्सेस आहेत ते नॉन व्हेजिटेरियन फूड्स आहेत, चिकन, मासे, अंडी, नट्स, सीड्स हे आहेत, डाळी आहेत, शेंगदाणे आहेत, पनीर आहे, असे बरेच प्रोटीनचे सोर्सेस आहेत जे तुम्ही रेग्युलरली खायला पाहिजेत. सो ह्या जर गोष्टी तुम्ही तुमच्या आहारामध्ये इन्क्लूड केल्या किंवा तुम्ही ह्या ज्या काही मी न्यूट्रिएंट सांगितले त्यांचे सप्लिमेंट घेतले तर तुमचा हेअरफॉल नक्कीच कमी होईल.
सो आमचं ही पीच ट्रीचं हेअर आणि नेल सप्लिमेंट आहे, ज्या मी हेअरफॉल कंट्रोल करण्यासाठी किंवा हेअरफॉल ट्रीट करण्यासाठी देत असतो, ज्यामध्ये हे सगळी पोषक तत्व आहेत. तर तुम्हालाही हेअरफॉल होत असेल तर तुम्ही ते सप्लिमेंट जरूर ट्राय करू शकता. आता आपण बोलूया की हेअर ऑइलबद्दल. तुम्हाला कुठलं हेअर ऑइल वापरलं पाहिजे. सो असं तर मोस्टली हेअर ऑइल जास्त काम करत नाही, पण असे 2-3 हेअर ऑइल आहेत, ते थोडेफार हेअर ग्रोथसाठी काम करतात आणि ते म्हणजे रोजमेरी ऑइल, त्यानंतर पंपकिन सीड ऑइल म्हणजे भोपळ्याचं ऑइल आणि तिसरं आहे जाबरंडी ऑइल. तर हे तिन्ही जे ऑइल आहेत ते हेअर ग्रोथ स्टिम्युलेट करतात, आपल्या हेअर फॉलिकल्सला स्टिम्युलेट करतात, ज्यामुळे हेअर ग्रोथ होण्यासाठी फायदा होतो. आणि हे जे ऑइल्स मी तुम्हाला सांगितलं ते तुम्ही कोकोनट ऑइलमध्ये किंवा खोबऱ्याच्या तेलामध्ये मिक्स करून केसांना लावू शकता. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हे ऑइल तुम्ही लावा, पण त्यासोबतच डाएट फॉलो केलं पाहिजे किंवा सप्लिमेंट्स घेतले पाहिजेत, तरच त्याचा फायदा होईल. सो हे ऑइल आणि सप्लिमेंट तुम्ही रेग्युलरली 3 ते 6 महिने जर यूज केलं तर हेअरफॉल ही कंट्रोलमध्ये येईल आणि हेअर ग्रोथमध्येही तुम्हाला फायदा होईल. सो धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह माहितीदायक वाटला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.